नमस्कार, रूपांजलीज कुकिंगमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कवठाची चटणी। मस्त आंबट गोड चवीची ही चटणी उपवासाला चालते। महाशिवरात्रीच्या उपवासाला कवठाचा वापर आवर्जून केला जातो। एकदम सोपी रेसिपी आहे, सुरू करूया। मी हे एक मीडियम साइजचं कवठ आणलेलं आहे। आता हे कवठ आपल्याला फोडून घ्यायचंय। नारळ फोडतो तसंच फोडायचं, अर्थात नारळ एवढं टणक नसतं, त्यामुळे सहजासहजी फुटतं। हे बघा, कवठ फोडून घेतलंय आपण। आता यातला गर एका पसरट बोलमध्ये काढून घ्यायचा। कवठाला इंग्लिशमध्ये वूड ॲपल असं म्हणतात। भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात कवठात, त्यामुळे फक्त उपवासाच्याच दिवशी नाही तर अधूनमधून ही चटणी जरूर करावी। आता हाताने याला छान मॅश करायचं। गरामध्ये कवठाच्या शिरा किंवा तुसं असतात, ती या प्रकारे काढून टाकायची। जी छोटी तुसं आहेत ना, ती राहिली तरी चालतात, कारण चटणी खाताना ती अजिबात तोंडात येत नाहीत। गूळ घातल्यावर मस्त एकजीव होतं सगळं। फक्त जे मोठे बंच आहेत ना, हे असे ते काढून टाकायचे। आता हा जो कवठाचा गर आहे तो वाटीनी मोजून घ्यायचा आणि जितका कवठाचा गर आहे तितकाच एकदम बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे। कारण कवठ बऱ्यापैकी आंबट असतं, त्यामुळे समप्रमाणात गूळ वापरायचा। सगळं साहित्य एकत्र बघूया। 1 वाटी कवठाचा गर आहे, त्यासाठी 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलाय। त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड घ्यायचे, 1 चमचा किंवा चवीप्रमाणे लाल तिखट आणि मीठ। सगळं साहित्य आता मिक्स करूया। सगळ्यात आधी घालूया गूळ, मीठ, तिखट आणि जिरेपूड। आता चमच्यानी हे सगळं मॅश करायचं, म्हणजे गूळ ठेचून ठेचून जवळपास विरघळवायचा आहे चटणीमध्ये। कारण आपण ही चटणी गॅसवर गरम नाही करणार आहे किंवा मिक्सरही नाही मारणार आहे याला, त्यामुळे हे असं भरपूर मॅश करायचं। गूळ जरा कमी वाटतोय, त्यामुळे अजून थोडासा गूळ मी घालतेय। कवठाच्या आंबटपणावर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त होऊ शकतं। जवळपास पूर्ण गूळ विरघळलेला आहे। आता अर्धा ते पाऊण तास ही चटणी जरा मुरायला ठेवून द्यायची आणि मग हिचा आस्वाद घ्यायचा। कवठाच्या ज्या बिया असतात त्या छान क्रंची लागतात, पण तुम्हाला जर अशा बिया राहिलेल्या नको असतील तर अगदी काही सेकंद ही चटणी तुम्ही मिक्सरला बारीक करू शकता। जास्त नाही वाटायची, कारण मग पेस्ट होते याची आणि जरा चिकटही होते, पण शक्यतो अशीच ठेवा नॅचरल फॉर्ममध्ये। मस्त आंबट, गोड, तिखट आणि किंचित तुरट अशा सर्व चवींनी युक्त कवठाची चटणी तयार आहे। आपण ही छोटीशी उपवासाची थाळी बनवली आहे। त्यात राजगिऱ्याच्या पुऱ्या, बटाटा भाजी, श्रीखंड आणि कवठाची टँगी चटणी। नक्की करून बघा। नेहमीप्रमाणेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओत। पाहत रहा रूपांजलीज कुकिंग।